नमस्कार. आजच्या भागात आपल्याला खूपच छान असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. सुधाने आनंदीसाठी सरप्राईज प्लॅन केलेलं असतं. जेव्हा सार्थक आणि आनंदी बाहेरून येतात तेव्हा वरती बाल्कनीत उभे असलेले आकांक्षा आणि सार्थकचे बाबा गुलाबाच्या फुलांचा वर्षाव करतात. आनंदी आणि सार्थकला खूपच आनंद झालेला असतो. खऱ्या अर्थाने आनंदी जीवन हे आता आनंदी आणि सार्थकचं सुरू झालेलं असतं. त्यांच्या सुखी संसाराला सुरुवात झालेली असते. आनंदी खूपच खुश झालेली असते. आज राजाध्यक्ष कुटुंबावरती आलेलं संकट हे आनंदीमुळं दूर झालेलं आहे. त्यामुळं सुधाने हे सर्व केलेलं असतं. पण या सगळ्यामुळे वृंदाला मात्र खूप त्रास होत असतो. तर आजच्या भागाचा रिव्ह्यू आपण सुरू करूया. इकडे अरविंद जोरजोरात ओरडू लागतात की जा शलाका, आरतीचा ताट घेऊन ये, सार्थक निर्दोष सुटलेला आहे माझा. असं म्हणताच शलाका धावत जाते आणि आरतीचं ताट घेऊन येते. त्याचबरोबर इकडे वृंदा मात्र पाहतच असते. वृंदाला खूप राग आलेला असतो. हा सार्थक सुटून कसा आला, हे कसं शक्य झालेलं आहे, हा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि मग लगेचच सुधा दोघांचंही औक्षण करते. आनंदी सार्थक दोघंही खूप खुश झालेले असतात. त्यांचा आनंद हा खूपच असतो, कारण त्यांना खूप छान वाटत असतं. आज खऱ्या अर्थाने आनंदी सार्थक हे एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि फायनली हे सगळं जे झालेलं असतं ते आनंदीमुळं झालेलं असतं असं सार्थकचं म्हणणं असतं. त्याचबरोबर सुधाचं म्हणणं असतं. तेव्हा आनंदी म्हणते की नाही, हे सगळं झालेलं आहे ते आईबाबांच्या पुण्याईमुळे. त्यांनी जर माझ्यावरती विश्वास ठेवला नसता तर खूप अवघड झालं असतं, असं आनंदीचं म्हणणं असतं. आनंदी म्हणत असते की हे सगळं जे शक्य झालंय ना, ते फक्त आईबाबांमुळे झालेलं आहे. मी एकटी यातलं काहीही करू शकले नसते. आईबाबा माझ्या पाठीशी खंबीरपणे होते, म्हणूनच हे सगळं होऊ शकलेलं आहे. आनंदी सगळ्यांच्या समोर सांगते. आनंदी म्हणते की हे सगळं फक्त आई तुम्ही माझ्याबरोबर होतात म्हणून मी साध्य करू शकले, नाहीतर माझ्यासाठी खूपच अवघड झालं असतं, असं ती सांगत असते. त्याचबरोबर म्हणते की आई बाबा तुम्ही आहात म्हणून हे घर आहे, तुम्ही आहात म्हणून हे सगळं आहे, असं ती सांगत असते. सगळं वातावरण खूप छान झालेलं असतं. फायनली इकडे राजाध्यक्ष फॅमिलीमध्ये दिवाळी दसरा साजरा होत असतो. सुधा म्हणत असते की आनंदी खरंच मला माफ कर, मी तुझ्यावरती विश्वास ठेवला नाही, मी तुझ्याशी खूप वाईट वागले, म्हणून सुद्धा आनंदीची माफी मागत असते. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सुद्धा शलाकाला साखर आणायला सांगते आणि साखर वाटायला सुरुवात करते आणि म्हणते हे घे साखर, तोंड गोड कर. मग वृंदाकडे येते आणि वृंदाला साखर देते. तेव्हा वृंदाचं तोंड अगदी कडू झालेलं असतं. तिला हे काय घडलेलं आहे हे अजिबात आवडलेलं नसतं. तिला असं वाटत असतं की हे काय आहे, मी काय प्लॅन केला होता. आणि ह्या आनंदीचं घरात आता चालू लागलेलं आहे. ही सुद्धा पण आनंदीवरती विश्वास ठेवू लागलेली आहे. ही गोष्ट तिला काही सहन होत नसते. इकडे अंशुमन हा रेश्माला भेटलेला असतो. रेश्मा म्हणत असते की आता तू इथून निघायचं, नाशिकात राहायचं नाही, कारण जे झाले ते भरपूर झालेलं आहे, भरपूर गोंधळ घालून झालेला आहे. अंशुमन म्हणत असतो पण आपलं काम राहिलं आहे ना, त्यांना त्रास द्यायचा आहे. तेव्हा अंशुमनला रेश्मा म्हणते की नाही भास्कर, आता पोलीस तुझ्या मागावर आहेत, पोलिसांना कळलेलं आहे तू जिवंत आहे, खूप अवघड होईल, तू जा हे सोडून, तुझे पैसे मी तुला पाठवेल आणि मला फोन करू नको. अंशुमन म्हणतो की नाही, माझं काम अजून पूर्ण झालेलं नाही, त्यामुळं मी कुठंही जाणार नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आनंदीचे बाबा धावत घरी आलेले असतात. तर ते म्हणतात की अगं बघितलं का, सार्थकराव निर्दोष सुटलेत. आणि तेवढ्यात सावंत काकू तिथं आलेले असतात. तर सावंत काकूंना ते म्हणतात की हे घे, ह्या घ्या, पेढा घ्या, आनंदीचे मालक निर्दोष सुटलेले आहेत, त्यामुळं हा पेढा, असं म्हणून ते मुद्दामच सावंत काकूंना पण पेढा देतात आणि म्हणतात की घ्या पेढा, घ्या पेढा खा. तेवढ्या तिथं मनोज येतो. बाबा सांगत असतात की हे सगळं मनोजमुळं झालेलं आहे, मनोज जर वेळेवर आला नसता तर हे सगळं शक्यच नव्हतं. आणि मग बाबा सगळ्यांना पेढे देऊ लागतात. घरातले सगळेजण खुश असतात, कारण फायनली सार्थक निर्दोष सुटलेला आहे. आनंदीचा सार्थकवरती पूर्ण विश्वास होता आणि हे सगळं शक्य झालेलं आहे ते आनंदीमुळं. आनंदीनेच हे सगळं मनापासून केलं. सार्थकची सुटका व्हावी यासाठी तिने प्रयत्न केले आणि फायनली सार्थक हा सुटलेला आहे. तर मनोज म्हणतो की आता आपल्याला पण जे त्रास देत होते ते नेत्रा धर्माधिकारी वकील जणू काय असं म्हणत होते की सार्थक कधी सुटणारच नाही, असं तिचं स्टेटमेंट चालू होतं. पण हे सगळं शक्य झालेलं आहे ते आनंदीमुळे. आनंदी धीराची आहे, आनंदीने हे सगळं करून दाखवलेलं आहे, असं त्याचंही म्हणणं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सार्थक आणि आनंदी बेडरूममध्ये असतात.
आनंदीचा हात हातात घेत सार्थक म्हणतो की खरंच मला माफ करा, मी तुमच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे होता. सुरुवातीला मलाही वाटलं की तुम्हालाही भासच होत आहेत, पण मला नंतर जाणवलं की नाही. आनंदी म्हणते बरोबर आहे, तुम्ही तरी कसं विश्वास ठेवणार होता? माझ्याकडे पुरावाच काही नव्हता. आईबाबांकडे तसा पुरावा मिळाला म्हणून त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, नाहीतर खूप अवघड झालं असतं हे सगळं माझ्यासाठी मॅनेज करणं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आनंदी इकडे सार्थकला म्हणत असते की हो आता हे सगळं संपलेलं आहे. सार्थक म्हणतो नाही आनंदी, काही करून तो अंशुमन हा गप्प बसणारातला नाही. आपल्याला त्याला शोधून काढावं लागणार आहे आणि मी शोधून काढेल त्याला. काही झालं तरी मी त्याला शोधून काढेल असं सार्थक म्हणत असतो. तेव्हा आनंदी म्हणत असते पण कसं शक्य आहे ते? तेव्हा सार्थक म्हणतो की आहे शक्य. आपण शोधायचं त्याला आणि पोलिसांच्या ताब्यात द्यायचं, कारण तो माणूस गप्प बसणारातला नाही हे आपल्याला तर चांगलंच माहिती आहे. उद्या तो पुन्हा आपल्या वाईटावर असणार आहे. आणि त्यानंतर आनंदी म्हणते ठीक आहे आणि दोघंही झोपून जातात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सार्थक आनंदी रूममध्ये असतात. सकाळी आनंदी उठून आवरून आलेली असते. सार्थक झोपलेला असतो. तर आनंदी त्याच्याकडे पाहत असते. सार्थकच्या बाजूने म्हणते की खरंच किती दिवस झालं सार्थक सरांना तिथे झोपी आली नसेल नीट, किती शांत झोपलेत ते आज. आणि तेवढ्यात सार्थकच्या तोंडावरती ऊन येतं आणि सार्थक जागा होऊ लागतो. तेव्हा आनंदी तिथे थांबते आणि तो उन्हाचा कवडचा स्वतःच्या अंगावरती घेते आणि तिथे सार्थकला त्याची झोप पूर्ण होण्यासाठी मदत करते. इकडे पेपरमध्ये बातमी आलेली असते आणि पेपरमध्ये असं छापून आलेलं असतं की सार्थकची निर्दोष सुटका झालेली आहे. मग सगळेजण म्हणू लागतात की किती त्रास दिला, मीडियावाल्यांनी किती त्रास दिला, पण फायनली सार्थक हा निर्दोष सुटलेला आहे ही गोष्ट सगळ्यांना मान्य करावीच लागणार आहे. इकडे आनंदीची आई सर्वजण खूप खुश असतात. सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. इकडे आनंदी सार्थककडे पाहत असते आणि नेमकं त्याचवेळी सार्थकला जाग येते. सार्थक म्हणतो काय पाहत आहे? आनंदी मात्र एकटक सार्थककडे पाहत असते. तिच्या डोक्यात विचार चालू असतात की खरंच सार्थक सरांना किती त्रास झाला असेल तिथे. हे सगळं त्या अंशुमनमुळं घडत आहे. सार्थक उठतो आणि म्हणतो काय हो आनंदी, काय पाहताय तुम्ही? त्यावेळेस आनंदी म्हणते काही नाही हो. तेव्हा सार्थक म्हणतो नाही तुम्ही माझ्याकडे पाहत होता हो, तुमच्या हक्काचा नवरा आहे, चोरून कशाला पाहताय? आणि मग तो तिला जवळ खेचू लागतो आणि म्हणू लागतो की आता आय लव्ह यू म्हणा. 3 तर शब्द म्हणायचे तो, आवरा लवकर. तेव्हा आनंदी म्हणते हो हो म्हणणार आहे. आणि मग सार्थक आनंदीला जवळ घेतो, हात हातात घेतो आणि तिला म्हणत असतो की म्हणा. पण आनंदी काही म्हणत नसते. आनंदीची गाडी आय लव्ह इथपर्यंत जात असते. तेवढ्यात सुद्धा आवाज देऊ लागते. आनंदी म्हणते की आय लव्ह यू आई असं म्हणत सार्थकलाच गोड बोलून तिथून निघून जाते. सार्थकला वाटतं की आता नाही म्हणाल्या पण मला म्हणणार आहेत आणि मी तुमच्याकडनं म्हणून घेणार आहे ते, असं सार्थक आनंदीला म्हणत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आनंदी किचनमध्ये येते. किचनमध्ये सुद्धा काम करत असते आणि त्याचवेळी सुद्धा म्हणते की आनंदी अगं मी नवस बोलले होते, तू आणि सार्थक आज मंदिरात जाल ना? तेव्हा आनंदी म्हणते हो, आधी मी तुळशीपुढे दिवा लावते आणि त्यानंतर जातो. त्यावेळेस सुद्धा म्हणते की हो चालेल आणि आनंदी आता तुळशीच्या पुढे दिवा लावायला जात असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं इकडे तिथे लगेच अरविंद येतो आणि म्हणतो सुधा हे काय चाललं आहे, नवस वगैरे? तेव्हा सुधा म्हणते की हो मी आनंदीसाठी नवस वगैरे असं काही बोललेलं नव्हते, मला आनंदी आणि सार्थकला बाहेर पाठवायचं होतं. मी आणि सार्थकने आनंदीसाठी सरप्राईज प्लॅन केलेला आहे, ते सरप्राईज मला तिला द्यायचं आहे, त्यासाठी मला तिला बाहेर पाठवायचं होतं म्हणून तिला मी बाहेर जायला सांगितलेलं आहे. तेव्हा अरविंद म्हणतो वा सरप्राईज वगैरे. त्यावेळेस सुद्धा म्हणते की हो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे केदारने रेश्माला फोन केलेला असतो आणि म्हणत असतो तो अंशुमन जिवंत आहे, कळलं मला कोर्टात, बऱ्याच गोष्टी समोर आलेल्या आहेत, पण काही झालं तरी कंपनीच्या शेअर्समधला कट माझा द्यायला विसरू नका, कारण या सगळ्यामागे तू होतीस रेश्मा हे मला माहिती आहे. रेश्मा म्हणते हो मी देईल, पण तोंड उघडायचं नाही की हे सगळं माझ्यामुळे झालेलं आहे. केदार म्हणतो हो तसं माझ्या पोटात भरपूर बसतं आणि मला जर तुम्ही देत गेलात तर काहीच हरकत नाही असं केदार म्हणतो. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की तेवढ्यात शलाका तिथे येते आणि शलाका म्हणते की केदार कोणाशी बोलत होता, कसला कंपनीतला कट, काय चाललंय तुझं? शलाकाला अनेक प्रश्न पडलेले असतात आणि ते ऐकते इकडे रेश्माला पण धक्का बसलेला असतो. तिला वाटत असतं की आता ह्या केदारने काही गोंधळ घालायला नको आहे. आता शलाका म्हणते की इकडे तू आणि तिकडे ती आई सगळेजण मिळून वाट लावणार आहात आणि एक दिवस तुम्ही मला रस्त्यावर आणणार आहात. इकडे अरविंद आणि
वृंदा बोलत असतात. वृंदा म्हणत असते की सुधा कुठं गेली? अरविंद म्हणतो का, तुझं काय काम आहे? नाही, आनंदीसाठी सरप्राईज देणार आहे ना ती, त्याच्या तयारीत आहे. तुझं काय काम आहे? आणि इकडे वृंदाला राग येतो आणि आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की वृंदा चिडलेली आहे. ती म्हणते की सुधा, हे चांगलं केलं नाहीस तू तू त्या आनंदीच्या बाजूने गेलेली आहेस, आता तुला सोडणार नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आनंदी आणि सार्थक बाहेरून आलेले असतात. आनंदी घाबरते. सार्थक म्हणतो, नका घाबरू, मी आहे, नका मारू, मीच आहे. आणि तो आनंदीला जवळ घेतो आणि वरून त्यांच्या अंगावरती गुलाबाच्या पाकळ्या पडत असतात. अरविंद आणि आकांक्षा त्यांच्या अंगावरती गुलाबाच्या पाकळ्या करत असतात आणि सार्थक आनंदीला सांगतो की सरप्राईज. आता आनंदी लवकरच सार्थकला आय लव्ह यू म्हणणार आहे आणि सार्थकच्या आयुष्यात तो आनंदाचा क्षण येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.